नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. विद्यार्थ्यांना योग्य वेळेत योग्य धडे दिले तर ते कोणतीही गोष्ट चांगल्या पद्धतीने करतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्याच्यामुळे त्यांना प्रेरणा निर्माण होते. नेमकी ही बाब लक्षात घेता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील साधारण 2.5 ते 3,000 पेक्षा अधिक शाळांमधील जवळपास 30,000 विद्यार्थ्यांनी योग दिन उत्साहात साजरा केला. पालघर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत लॉयन्स क्लब ऑफ पालघरच्या सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर, इनरव्हील क्लब ऑफ पालघर व प्रजाप्ती ब्रह्मकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथील लॉयन्स क्लब सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे, संजीव जाधवर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने, अधिकारी, नागरिक व शालेय विद्यार्थी यावेळी हजर होते. जिल्हाभरामध्ये शाळा, महाविद्यालय, कंपन्या व विविध संघटनांमार्फत योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त प्रत्येक ठिकाणी योगाची प्रात्यक्षिके पाहायला मिळाली. योगाची प्रात्यक्षिके उत्तम प्रकारे शालेय विद्यार्थी करतील आणि त्यांच्या आई वडिलांना सुद्धा योगासन धडे देतील, हा या मागचा उद्देश होता. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट.